पश्चिम आशियात अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर मोठा परिणाम झालाय। भारताची मोठ्या प्रमाणावर इंधन आयात होर्मुझ सामुद्रधुनी मार्गावर होत असल्याने हा मार्ग बंद झाल्यानंतर देशात गॅस तुटवण्याची शक्यता निर्माण झाली आहे। या पार्श्वभूमीवर घरगुती स्वयंपाक गॅसचा पुरवठा अबाधित ठेवण्यासाठी केंद्र सरकारने जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 अंतर्गत विशेष आणीबाणीचे अधिकार वापरले आहेत। पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने तेल शुद्धीकरण प्रकल्पांना प्रोपेन आणि ब्युटेन वायूचा वापर पेट्रोकेमिकल उत्पादनासाठी न करता प्रामुख्याने घरगुती गॅस निर्मितीसाठीच करण्याचे आदेश दिले आहेत। तसेच तयार होणारा गॅस सरकारी तेल कंपन्यांनाच देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। घरगुती गॅसचा तुटवडा टाळण्यासाठी व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा तात्पुरता थांबवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे देशातील हॉटेल आणि भोजनालय उद्योगासमोर अडचणी निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। नागपूरसह अनेक शहरांतील उद्योग संघटनांनी या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे। सध्या भारताकडे सुमारे 30 दिवसांचा गॅस साठा उपलब्ध असल्याचं सांगितलं जात असले तरी युद्ध दीर्घकाळ सुरू राहिल्यास पुरवठ्यावर ताण पडू शकतो। या संकटावर मात करण्यासाठी भारताने अमेरिकेसह इतर देशांकडून गॅस आयात वाढवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत। युद्धामुळे निर्माण झालेल्या या परिस्थितीत सरकारने घरगुती गॅस पुरवठा सुरळीत ठेवण्याचे आश्वासन दिले असले तरी संघर्ष दीर्घकाळ सुरू राहिल्यास देशातील ऊर्जा आणि गॅस पुरवठ्यावर मोठा ताण निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। अशाच घडामोडी व अपडेट्स महेश्वरी आपल्यापर्यंत घेऊन येत राहील। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।